टॉप 25 बातम्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली संरक्षण दलाच्या पूर्ण समन्वयानं आमचे इराणवर हल्ले सुरूच राहणार. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंचं मोठं वक्तव्य. अमेरिकेची हेलिकॉप्टर्स आणि विमानांचा इराणच्या आकाशामध्ये कमी उंचीवर घिरट्या. लढाऊ विमानातून अमेरिकन पायलटनं उडी मारल्याची शंका असल्यामुळे अमेरिकेची शोध मोहीम. मध्य इराणमध्ये सुद्धा अमेरिकेचं F-35 हे लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा. विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज. अमेरिकेने मात्र विमान पाडल्याचा दावा फेटाळला. आखाती युद्धामुळे केळींची निर्यात ठप्प. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मंदीचा फटका. केळीच्या दरामध्ये मोठी घट. केळी प्रति क्विंटल 500 ते 600 रुपयांवर. अदानी पॉवरचा राज्य सरकारसोबत मोठा करार. अदानी पॉवर महाराष्ट्रामध्ये पुढील 25 वर्ष 2500 मेगावॅट वीज पुरवठा करणार. या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील वीज पुरवठा अधिक स्थिर आणि हरित ऊर्जेकडे वळायला मदत होणार. मुंबईतील 100 वर्ष जुन्या पावसाच्या गटारांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार. बीएमसीचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू. गटारांच्या दुरुस्ती आणि मजबूतीकरणासाठी देशात पहिल्यांदाच जिओपॉलिमर लाइनिंग ट्रेचलेस टेक्नॉलॉजीचा वापर. मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत येतात सत्ताधाऱ्यांकडून 1000 कोटींहून अधिकची कंत्राटं रद्द. प्रशासकीय काळामध्ये निघालेली कंत्राटं भाजप शिवसेनेनं थांबवली. यामध्ये भायखळा प्राणी संग्रहालय विस्ताराच्या मोठ्या कंत्राटाचा देखील समावेश. आणि यानंतर आपण पाहणार आहोत आमचं बुलेटिन महाराष्ट्र देशात. त्यासाठी जाऊया एबीपी माझाच्या न्यूज रूममध्ये अश्विनकडे.